काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता SQL सर्व्हर 2025वरती. आणि त्यात मी असं मेन्शन केलं होतं की अगोदरच्या जे SQL सर्व्हरचे एडिशन्स व्हर्जन्स होते त्याच्यामध्ये एक्सप्रेस एडिशनमध्ये 10 GB पर्यंतचं डेटाबेस करता यायचं मॅक्झिमम. आणि ती लिमिट आता 2025 SQL सर्व्हर 2025मध्ये आता 50 GB गेलेली आहे. असा एक तो छोटासा व्हिडिओ होता. आणि त्या व्हिडिओवरती एक कॉमेंट अशी आली की नुसतंच बोलून हे करू नका, डेमॉन्स्ट्रेट करा म्हणून. तर मी ती कॉमेंट वाचली आणि मग मला काय कळेना की 10 GB 50 GB झाले, तर डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी कसं नेमकं काय ते मला काय कळेना. म्हणून मग मी तो व्हिडिओ परत बघितला आणि परत बघितल्यावरती माझ्या लक्षात आलं की मी त्याच्यात असं पण बोललो होतो की युनिक्स सर्व्हरवरती मी .NET इन्स्टॉल केलेलं आहे, SQL सर्व्हर इन्स्टॉल केलेलं आहे, आणखीन फुल फ्लेज एक वेब ॲप्लिकेशन त्याच्यावरती रनिंग आहे. मग माझ्या लक्षात आलं की ते जे ती जी कॉमेंट होती ती त्या संदर्भात होती, SQL सर्व्हरच्या संदर्भात नव्हती. मग मी विचार केला की ठीक आहे, तर ते जर एक्सप्लेन करायचं असेल, ते जर डेमॉन्स्ट्रेट करायचं असेल, तर एक स्वतंत्र छोटीशी व्हिडिओ सिरीजच एक बनवूया आपण. त्याच्यामध्ये मी व्हर्च्युअल बॉक्स वापरून एक व्हर्च्युअल मशीन उबंटूचं तयार करू आपण आणि त्याच्यात .NET इन्स्टॉल करू, SQL सर्व्हर इन्स्टॉल करू, वेब API इन्स्टॉल करू, आणखीन ब्लेझरचं फ्रंट एंड पण इन्स्टॉल करू. आणखीन ती प्रत्येक गोष्ट जी आहे ती त्या 100% त्या व्हर्च्युअल मशीनवरती रनिंग असेल असं ते प्रकार आहे. तर मग मी एक छोटंसं प्रोजेक्ट बनवलेलं आहे. त्या प्रोजेक्टमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करू, त्याचं सगळं डेमॉन्स्ट्रेशन मी तुम्हाला देतो. त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या लिंक्स, त्याच्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या सगळा प्रोजेक्ट ते गिटहबवरती लोड करतो. त्याच्यानंतर ते डेमॉन्स्ट्रेट करताना मी जे युनिक्सच्या कमांड्स देणार आहे त्या त्याच्यामध्ये एका नोटपॅडच्या फाईलमध्ये वगैरे टाकून त्या पण मी गिटहबवरती अपलोड करायचं माझं प्लॅन आहे. आणखीन ते कंप्लीट ज्याला आपण 100% काय म्हणतात त्याला, डेमो कोर्स असं म्हणता येईल त्याला, कारण त्याच्यामध्ये कुठली PPT असणार नाही, काही नाही. जे आहे ते सगळं फक्त 100% डेमॉन्स्ट्रेशनच असणार आहे. तर तो एक छोटासा कोर्स आपण लॉन्च करूया. आणखीन तो मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करतो, म्हणजे तुम्हालाही कळेल आणि तुम्हालाही कॉन्फिडन्स येईल बेसिकली की .NETवरती हे सगळं .NET हे युनिक्सवरती रन होतं आहे आणि तो नुसताच मायक्रोसॉफ्टचा क्लेम नाही आहे. कारण अजूनही लोकांचा विश्वास नाही आहे, बरेच म्हणजे ज्याला ॲडॉप्टेशन म्हणतात ते मनासारखं नाही आहे. ज्या लोकांना इंटरेस्ट आहे त्यांना मी थोडीशी एक बॅकग्राऊंड देतो की हे कसं, म्हणजे स्ट्रॅटेजिकली काय झालं आहे तेच लक्षात आणून द्यायचा प्रयत्न करतो. प्रॉब्लेम काय झाला होता, जावा ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट लँग्वेज होती, आणखीन ती ओपन सोर्स होती. त्यामुळं कुठल्याही प्रकारचे पैसे खर्च न करता इन्स्टिट्यूट्सला ते शिकवणं आणखीन हे करणं सोपं जायचं. ऑन द कॉन्ट्ररी काय व्हायचं, मायक्रोसॉफ्टचे मोरऑरलेस सगळे प्रॉडक्ट त्यावेळेला ऑपरेटिंग सिस्टीम सकट पेड होते आणि ते काही परवडायचं नाही लोकांना. युनिक्स ओपन सोर्स फ्री होतं, जावा ओपन सोर्स फ्री होतं, सगळंच फ्री होतं. त्यामुळं एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स ज्या प्रोग्रॅमिंग शिकवायच्या त्या लोकांना ते सोपं पडलं. आणखीन त्यामुळं काय झालं, की कॉलेजमधनं जी मुलं बाहेर यायला लागली नंतर त्यांना जावा, आणखीन आत्ता जर तुम्ही बघायचं झालं डेटाबेसमध्ये तर MySQL, कारण MySQL पण फ्री आहे आणि ओपन सोर्स. त्यामुळे ते शिकलेली लोकं येतात. पण मग त्याच्यामुळं काय होतं, मायक्रोसॉफ्टचं तिथे मागे पडलं थोडंसं, कारण सगळीकडे पैसे लागत असल्यामुळं प्रॉब्लेम झाला. मग ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आणखीन मायक्रोसॉफ्टने .NET लिहायचा निर्णय जेव्हा घेतला की त्यांना असं करायचं होतं की त्यांना प्लॅटफॉर्म, पहिल्यांदा तर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट असा अप्रोच नव्हता. पहिल्यांदा त्यांना त्यांच्या कॉमचा जो एरिया होता की ऑपरेटिंग सिस्टीम डिपेंडंट हे जे त्यांचे हे होते, आणखीन जे DLL हा जो प्रकार होता, म्हणजे ज्याला व्हर्च्युअल मशीन नाही म्हणता येणार, ते जावा व्हर्च्युअल मशीन म्हणतात त्याला.
पण व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट तयार करायचं, आणखीन त्या एन्व्हायरमेंटमध्ये ॲप्लिकेशन रन करायचं, हा जो प्रकार आहे, म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमपासून त्याला ॲबस्ट्रॅक्ट करायचं रन टाईम एन्व्हायरमेंटला, तो प्रकार त्यांनी .NETमध्ये पहिल्यांदा केला. पण प्लॅटफॉर्म त्यांनी ते प्लॅटफॉर्म डिपेंडंटच राहिले होते .NET 4.8पर्यंत. आणि मग त्यांनी काय केलं, ही जी नॉर्मल .NET आहे आपलं, त्याची जो थ्रेड आहे तो चालूच ठेवला होता. आणि साईड बाय साईड त्यांनी .NET कोअर म्हणून एक थ्रेड लॉन्च केला. आणि .NET कोअर जे आहे ते त्यांनी प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट डेव्हलपमेंटसाठी त्यांनी ते थ्रेड चालू केला तो. मग त्याच्यानंतर हे 2 पॅरलल थ्रेड चालले होते. त्या काळात आणखीन अजूनही .NETच्या व्हर्जन्सविषयी बराचसा गोंधळ आहे लोकांच्या मनात, आय कॅन अंडरस्टँड दॅट. आणि मग नंतर त्यांनी काय केलं, जे जुनं .NET होतं ते 4.8ला आणून त्यांनी ते थांबवलं. ओके, ते जे .NET आहे त्या थ्रेडच्या बरोबरच आता विंडोज डेस्कटॉप डेव्हलपमेंट जी आहे ती 4.8पर्यंत येऊन थांबलेली आहे. ओके, आणि मग त्यांनी जे .NET 5 आणलेलं आहे त्याच्यात मग त्यांनी कोर शब्द गाळून टाकलेला आहे. आणखीन तो जो अगोदरचा जो कोरचा जो थ्रेड चाललेला होता त्यातलं पुढचं व्हर्जन त्यांनी .NET 5 केलेलं आहे. तर 5पासनं जे आता 6, 7, 8, 9 जे नंतरचे जे व्हर्जन आलेले आहेत ते पूर्णपणे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहेत. आणखीन त्यांचं रनटाईम वेगळी आहे, आणखीन ऑपरेटिंग सिस्टीमपासून त्यांनी फुल्ली ॲबस्ट्रॅक्ट केलेलं आहे. अशा प्रकारे मायक्रोसॉफ्टने काय केलं की फ्री आणि ओपन सोर्सच्या एरियामध्ये त्यांनी एंट्री केली. तर त्यांनी काय केलं, आता प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट झालेलं असल्यामुळे .NET इटसेल्फ इज ऑल्सो ओपन सोर्स आणि फ्री. ओके, त्याला काही पैसे द्यायची गरज नाही. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की ते आता प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट करून ते युनिक्सवरती पण ऑपरेट करू शकता तुम्ही, आणि SQL सर्व्हरवरती पण SQL सर्व्हर पण आता तुम्ही ऑपरेट करा. SQL सर्व्हर अजून पेडच आहे, तो फ्री नाही आहे. पण SQL सर्व्हरची जी एक्सप्रेस एडिशन आहे ती फ्री आहे. ओके, आणखीन ती प्रोडक्शन एन्व्हायरमेंटमध्ये वापरायला परवानगी आहे. त्याच्यात लिमिटेशन आहेत की एंटरप्राइज फीचर्स ज्याला काय काय असतात ती त्याच्यामध्ये नसतात. म्हणजे इन्क्रिप्शन डिक्रिप्शन आलं तुम्हाला, त्याच्यानंतर CDC ज्याला म्हणतात की चेंज डेटा कॅप्चर म्हणून जी काही फीचर्स आहेत SQL सर्व्हरची, ती फक्त एंटरप्राइज एडिशनमध्ये, ती इकडच्या एक्सप्रेस एडिशन्समध्ये ती तुम्हाला मिळत नाहीत. हा झाला एक भाग. दुसरा भाग त्यांनी काय केला की प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आणि फ्री केल्यामुळं आता ती ॲडॉप्टेबिलिटी वाढायला लागेल असा त्यांचा काय असेल, आणखीन ती वाढावी हेच उद्दिष्ट आहे बेसिकली. आणि म्हणून काय झालं, ते मायक्रोसॉफ्ट म्हटलं की पैसे आणि तेवढे पैसे खर्च करायला कोण तयार होत नाही. हा जो माइंडसेट आहे हा जायला आता ऑफकोर्स काही वर्ष लागतील. आणखीन इंडिपेंडंट डेव्हलपर जे आहेत, ज्यांना शिकायचं आहे, प्रोजेक्ट्स घरच्या घरी करायचे आहेत, घरच्या मशीनवरती करायचे आहेत, ते SQL सर्व्हर एक्सप्रेस पण वापरू शकतात आणि SQL सर्व्हर डेव्हलपर एडिशन पण वापरू शकतात. SQL सर्व्हर डेव्हलपर एडिशन जी आहे ती एंटरप्राइज एडिशन आहे, पण फ्री आहे, पण ती फक्त डेव्हलपमेंटसाठी आहे, प्रोडक्शनमध्ये तुम्ही वापरू शकत नाही. आणि एक्सप्रेस एडिशन आहे ती फ्री आहे आणि प्रोडक्शनमध्ये तुम्ही वापरू शकता. आणि इंडिपेंडंट डेव्हलपर असेल किंवा स्मॉल कंपनी असेल तर तिला तुम्ही मायक्रोसॉफ्ट व्हिज्युअल स्टुडिओ कम्युनिटी एडिशन वापरू शकता. इंडिपेंडंट डेव्हलपर असेल तर तो त्याच्या मशीनमध्ये ती व्हिज्युअल स्टुडिओ एंटरप्राइज एडिशन जी आहे तीच व्हिज्युअल स्टुडिओ कम्युनिटी एडिशन म्हणून आहे, ती फ्री वापरता येते. आणि जर छोटी कंपनी असेल तर त्या छोट्या कंपनीला म्हणजे $100 मिलियन वगैरे, म्हणजे अगदीच छोटी पण नाही आहे ती, पण त्या कंपनीला सुद्धा मला वाटतं 5 व्हिज्युअल स्टुडिओ कम्युनिटी एडिशन्स वापरायची परवानगी आहे. असा तो सगळा लँडस्केप आहे. आणि त्याच्यातला अवेअरनेस वाढावा, आणखीन लोकांना कळावं की .NET हॅज ट्रुली बिकम प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट, त्याचा डेमो द्यायचा मी तो प्रयत्न करतो आहे. तर होपफुली तुम्ही बघा, कॉमेंट करा, प्रश्न असतील तर तिथे विचारा. कॉमेंट करणं फार आवश्यक आहे. आणखीन तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या कॉलेजमधल्या बाकीच्या लोकांना, आणखीन इतर वर्क कलिग्सनंसुद्धा प्लीज माझा चॅनल सजेस्ट करा, त्यांना तो सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही जितके जास्त कॉमेंट्स देता, लाईक्स देता, तेवढी ती चॅनलची व्हिजिबिलिटी वाढते. ते गुगलचं आणि यूट्यूबचं अल्गोरिदम तर तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. तर त्या अनुषंगाने तुम्ही
कॉमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, लोकांना हे करा. आणि जो डेमो कोर्स मी आता देणार आहे तो पहा, एन्जॉय करा. काही शंका असतील तर प्लीज विचारा. तुम्ही शंका विचारल्यात तरच त्याचे उत्तर देणं मला सोपं जातं. ओके, चलो, थँक्यू.